जगातले मोठमोठे युद्ध थांबते कशामुळे? करारनामा होते ना, ऍग्रीमेंट. प्लॉट खरेदी विक्री कशामुळे होते? पेन. आणि पेनले गरज कशाची आहे? ब्रेन. या जगात दोनच गोष्टी कहर करते, कोणत्या? ब्रेन आणि पेन. खूप जुन्या काळात पॉवरफुल व्यक्ती तो होता ज्याच्यापाशी तलवार आहे. ही वॉज अ पॉवरफुल पर्सन इन ओल्ड इरा. नंतरच्या काळात हू वॉज अ पॉवरफुल पर्सन? नंतर एक काळ आला ज्याच्यापाशी बंदूक आहे, तो पॉवरफुल होता. आता एक काळ आला आहे ज्याच्यापाशी मिसाईल आहे, टेक्नॉलॉजी आहे, तो पॉवरफुल आहे. बरोबर आहे? आणि आता टेक्नॉलॉजी, मिसाईल, ॲग्रीमेंट, लिखापडी, डॉक्युमेंटेशन आहे ना, नकाशे, डिझाईन, एडिटिंग, हे सर्व गोष्टी आल्या आहेत. याच्यात मेन कोण आहे आता? पेन. आताच्या काळातलं नवीन शस्त्र काय आहे? ब्रेन आणि पेन इज अ बिगेस्ट वेपन इन दिस इरा. पुन्हा सांगतो, श्रीमंत कोण आहे या काळात? आताच्या काळात हु इज रिच पीपल इन दिस इरा? खूप जुन्या काळात ज्याच्यापाशी खूप सैनिक राय, साम्राज्य राय, राज्य राय, ही वॉज अ रिचेस्ट पर्सन इन ओल्ड इरा. बरोबर आहे? खूप सैनिक राय, खूप सैनिक आणि तलवार, भाले आणि जे बी युद्धाचं इक्विपमेंट आहे, हु हॅज अवेलेबल, दे वर द रिचेस्ट पर्सन इन द ओल्ड इरा. राज्य. नंतरचा काळ आला, नंतरचा काळ आला ज्याच्यापाशी ईस्ट इंडिया कंपनी आली भारतात, माहिती आहे? त्याच्यापाशी फॅक्टऱ्या आहे, कंपन्या आहे, मशीन्स आहे, ते लोक अमीर झाले. आता एक काळ आला आहे ज्याच्यापाशी सोशल मीडिया आहे, टेक्नॉलॉजी आहे सोशल मीडियाची, आहे ना, ज्याच्यापाशी गुगल आहे, ज्याच्यापाशी ज्याचं युट्यूब आहे, ज्याचं फेसबुक आहे, ज्याचं इंस्टाग्राम आहे, ते मालक आहे. म्हणजे आज ज्याच्यापाशी याचा कंट्रोल आहे, कोणाचा? इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, आणि ज्याच्यापाशी जागतिक दर्जाचे टेक्नॉलॉजी आहे, जे बिना वायरनं जोडलेली आहे, विदाउट एनी सिंगल वायर, इट इज कनेक्टेड टू ऑल पीपल. धीरूभाई अंबानीचा पोरगा मुकेश अंबानी श्रीमंत आहे कारण त्याने जिओ काढलं, जे बिना वायरलेस आपल्याला नेट प्रोव्हाइड करते. तो जगातला श्रीमंत व्यक्ती आहे. आताच्या काळात ज्याला टेक्नॉलॉजी जमली, ज्याला सायन्स जमलं, आणि टेक्नॉलॉजी जमण्याकरता एकच भाषा कारणीभूत आहे, कोणती सांगा बरं? इफ यू वॉन्ट टू कमांड ऑन द टेक्नॉलॉजी, ओनली वन लँग्वेज इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस. विच लँग्वेज इज दिस? कोणती भाषा आहे? कोणती भाषा आहे? मराठी, हिंदी, कोणती भाषा आहे? ओनली अँड ओनली इंग्लिश लँग्वेज आर रिस्पॉन्सिबल. जो इंग्लिश शिकू शकत नाही आजच्या काळात, जो मोबाईल हँडल करू शकत नाही, जो टेक्नॉलॉजीला कमांड देऊ शकत नाही. मोबाईल हँडल करणे म्हणजे मोबाईलमध्ये गेम खेळणे नाही. गेम हा कोणीही अनफड व्यक्ती खेळू शकते, कोणीही अनफड व्यक्ती खेळू शकतो, कारण त्यानं गेमच अनफड व्यक्तीसाठी बनवला आहे. ज्याला अनफड राहायचं आहे त्यासाठी गेम बनवला गेला आहे. ज्याला एक एक बारकावा समजते, जो बारकावा कोणाला समजत नाही, ज्याच्यामुळे मोठमोठ्या घटना घडते. हा लागण तर असेही लोक आहे जे मोबाईल हॅकिंग करते, असेही लोक आहे जे सायबर क्राईम मध्ये अलग अलग अँगलनं तपासण्या करते, जे लोकेशन सेट करते, लोकेशन पाठवते, लोकेशन मॅनेज करते. ठीक आहे. तर ह्या काळामध्ये ते लोक मोठे लोक आहे. म्हणून तुम्हाला कमांड घ्यायची आहे. पहिली कमांड आहे तुमची लँग्वेजवर. आजच्या काळात ज्याला इंग्लिश येत नाही लिहिता, वाचता आणि समजता, हू डज नॉट नो हाऊ टू राईट इंग्लिश, हाऊ टू अंडरस्टँड इंग्लिश, हाऊ टू स्पीक इंग्लिश, हाऊ टू ॲनालाइज इंग्लिश, हाऊ टू असेस इंग्लिश, हाऊ टू स्पीक इंग्लिश, तो व्यक्ती आजच्या काळातला सर्वात मोठा अनपढ व्यक्ती आहे. दॅट पर्सन इज अ इलिटरेट पर्सन इन धिस न्यू इरा. कारण टेक्नॉलॉजीचं कनेक्शन डायरेक्ट इंग्लिश भाषेशी आहे. कारण जगात ज्यानं सर्वात जास्त टेक्नॉलॉजी शोधली ते इंग्लिश कंट्रीज आहे. तर मग अमेरिका असो, का इंग्लंड असो, का जर्मनी असो, का युरोप खंडातला कोणताही इंग्लिशमय देश असो, बरोबर आहे.
म्हणून तुम्हाला सर्वात पहिली कमांड घ्यायची आहे इंग्रजी भाषेवर. यू हॅव टू टेक कमांड ऑन इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेज शिवाय तुम्ही श्रीमंत बनू शकत नाही. श्रीमंत बनण्याची पहिली कंडिशन अँड टर्म आहे ॲटलिस्ट यू मस्ट नो हाऊ टू राईट, हाऊ टू स्पीक, हाऊ टू अंडरस्टँड, हाऊ टू असेस, हाऊ टू अनालाइज इंग्लिश. हे कधी बी डोळे लावून लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक पॅरेंटची एक रेस लागली आहे की माय सन, माय डॉटर शुड बी इन पब्लिक स्कूल. each and every son, each and every daughter are trying to study in public school. पण पब्लिक स्कूलमध्ये असताना बऱ्याचशा मुलांचा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे जे माझ्याकडे आलेले आहे. टू केम टू जॉईन माय क्लास. पुन्हा आजच्या काळात तुम्हाला अमीर बनण्याकरता दुसरा पुन्हा सांगतो, कॉन्फिडन्स, डेअरिंग, कॉन्फिडन्स आणि डेअरिंग आणि रिस्क टेकिंग अबिलिटी, आणि ज्या क्षेत्रात तुम्हाला स्किल डेव्हलप करायचे आहे त्या क्षेत्रात मेहनत घेण्याची क्षमता, हार्डवर्किंग अबिलिटी. आता मेहनत तुम्हाला का घ्यायची आहे? आणि मेहनत ही तुम्हाला दोन प्रकारची मेहनत आहे. एक आहे फिजिकल हार्डवर्क, एक आहे मेंटल हार्डवर्क, बौद्धिक मेहनत. तुम्हाला बौद्धिक मेहनत जास्त घेणं शिकायचं आहे. कोणती? बौद्धिक म्हणजे कोणती होते? बुद्धीची. आणि तुम्ही माझ्या क्लासमध्ये बौद्धिक मेहनत घेताय. बौद्धिक मेहनत